नमस्कार, माझे नाव श्रुती अशोक कचरे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस. विकसित भारत योजना अंतर्गत मी तुम्हाला महिला सक्षमीकरण याविषयी माहिती सांगणार आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक, शैक्षणिक क्षेत्रात समान संधी मिळवून देणे, जेणेकरून त्या आत्मनिर्भर बनू शकतील आणि स्वतः निर्णय घेऊ शकतील, ज्यामुळे समाजात स्त्री पुरुष समानता प्रतिस्थापन होऊन देशाच्या विकासाला हातभार लागेल. हे केवळ संकल्पना नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासासाठी एक आवश्यक पाऊल आहे. महिलांना सक्षमीकरणाची गरज. ऐतिहासिक असमानता. अनेक वर्षापासून पितृसत्ता सामाजिक स्त्रियांना कमी लेखले आणि त्यांच्या हक्कावर मर्यादा घातल्या. सामाजिक न्याय. लिंग आधारित भेदभावापासून स्त्रियांना मुक्त करणे आणि त्यांना सामाजिक हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. देशाचा विकास. सशक्तीकरण. महिलांचा सहभाग देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. सक्षमीकरणाचे पैलू. सामाजिक सक्षमीकरण. स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेणे स्वातंत्र्य देणे, ज्यामुळे त्या आत्मविश्वासू बनतील. आर्थिक सक्षमीकरण. स्त्रियांना शिक्षण आणि रोजगारीची समान संधी देणे, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या. राजकीय सक्षमीकरण. स्त्रियांना सक्षमीकरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग देण्याची संधी मिळेल. शैक्षणिक सक्षमीकरण. स्त्रियांना शिक्षणाचा सहभाग अधिक मिळणे, जेणेकरून त्यांनी ज्ञान आणि कौशल्य वाढेल. सक्षमीकरणाची आवश्यक उपाय. समान संधी. शिक्षण, आरोग्य आणि व्यवसाय यात स्त्रियांना समान संधी उपलब्ध करून देणे. सक्रिय योजना. इंदिरा गांधी मातृत्व योजना यांसारख्या योजना स्त्रियांना आर्थिक स्थैर्य देतात. जागरूकता. समाजात महिलांच्या हक्कांविषयी क्षमतेविषयी जागरूकता निर्माण केली. भेदभाव संपणे. स्त्री पुरुष असमानता दूर करणे आणि स्त्रियांचा आदर करणे. जय हिंद, जय महाराष्ट्र.